आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राघव चौरे सर, अनेक विषयांवर ज्यांनी साहित्य लिहिलेलं आहे, प्रकाशित आहे, अनेक विषयावर ज्यांचा दांडगा व्यासंग आहे, सुपरिचित असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व सरांना मी या ठिकाणी सादर आमंत्रित करतो. परमपूज्य श्री चक्रधर स्वामींना दंडवत. भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अखिल भारतीय महानुभाव विचार चिंतन परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजित महानुभाव साहित्य संमेलन या ठिकाणी उपस्थित परमपूज्य मोठे बाबा, संशोधन महर्षी आणि सर्व वाङ्मय प्रकारांचे साक्षेपी अभ्यासक माननीय डॉक्टर अविनाश आवळगावकर, महानुभाव अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर भारत भूषण शास्त्री, डॉक्टर शैलेंद्र लेंडे, मराठी भाषा विज्ञान, साहित्य आणि व्याकरण इत्यादी विषयाच्या अभ्यासक माननीय डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम, या ठिकाणी उपासक, उपासिका आणि मला जे इथं वक्ते लाभलेले आहेत, माझे सोबत डॉक्टर राजेंद्र वाटाणे, डॉक्टर परमपूज्य नितीन दादा बानकर, श्री राजेंद्र कुमार छंडे सूत्रसंचालक, हे दोन्ही वक्ते चांगले अभ्यासू आहेत. डॉक्टर राजेंद्र वाटाणे या व्यक्तिमत्वाभोवती एक ज्ञानाचं वलय आहे. आपल्या शिक्षणशास्त्रामध्ये PhD ही संशोधनातली मोठी डिग्री आहे, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. मात्र हे डॉक्टर ऑफ लिटरेचर आहे. आम्हाला सर्वांना भूषण वाटावं. डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीट, नुकतीच त्यांना डिलीट पदवी मिळाली. तसं मी व्यक्तिशः अभिनंदन केलेलं आहे आपणा सर्वांच्या वतीने आणि आपणा सर्वांकडून त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तसेच या ठिकाणी दुसरे जे वक्ते आहेत ते साहित्याच्या म्हटल्यापेक्षा या पंथाचे अभ्यासक आहेत. चालतं बोलतं मुक्त विद्यापीठ असते पंथाचे अभ्यासक म्हटल्यानंतर. डॉक्टर अविनाश आवळगावकर सर यांना मी तेच म्हणतो, तुम्ही महानुभाव साहित्याचे चालते बोलते मुक्त विद्यापीठ आहात. साहित्य आणि तत्त्वज्ञान दोन्ही विषयात त्यांचा हातखंड आहे. कोणत्याही वेळेस कोणतेही प्रश्न विचारा, उत्तर तयार असते. आतापर्यंत हे वक्ते भरभरून बोलले. वेळेचं अवधान ठेवलंच पाहिजे. प्राध्यापक म्हटल्यानंतर तो 1 तास काही थांबत नसतो, नॉनस्टॉप त्याची सुपरफास्ट पंजाब मेल सुरू होऊन जाते. तसं काही मी लक्ष ठेवेल शक्यतोवर. आणि जर चुकलो तर तुम्ही उमद्या मनानं मला क्षमा कराल. कारण चंद्रकांत द्रवता किर होय प्रीती हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता चिनो हे श्रोते विन. एखादा वक्ता थोडंसं बऱ्यापैकी बोलून जातो, त्याचं श्रेय श्रोत्याला असते. चांदण्या रात्री चंद्रकांत मनीस स्त्रवतो, त्याचं श्रेय चंद्राला असते. तसं वक्त्यापेक्षा या श्रोत्याला श्रेय आहे. म्हणून आपणाला माझा साष्टांग दंडवत. वाटाणे सर बोलत होते, मी ऐकत होतो. त्यांचा विषय होता महानुभाव साहित्य, आशय आणि अभिव्यक्ती. या दोन गोष्टीचं साहित्य बनलेलं असते, आशय आणि अभिव्यक्ती. यांचं भिनलेपण जर एखाद्या कलाकृतीमध्ये असेल तर ती कलाकृती उत्तम ठरते. आशय आणि अभिव्यक्ती. आशय कशाचा असतो? जीवनाचा. आणि विशेष म्हणजे त्यांचा व्यासंग दांडगा असल्यामुळे महानुभाव साहित्याच्या
विविध वाङ्मयीन छटा, त्यांचा उल्लेख, वैशिष्ट्ये, सकळ नागरी व सकळी पहिली लिपी इथून त्यावेळी महाराष्ट्रात संक्रमणावस्था होती हेही त्यांनी नमूद केलेले आहे. आशयाच्या अंगाने लीळा चरित्रातील लालित्य, या लीळा चरित्राविषयी विविध विचारवंतांनी आपली विभिन्न मते पण एकमेकांना पूरक अशी व्यक्त केलेली आहे. डॉक्टर अविनाश आवळगावकर लिहितात, लीळा चरित्राला अध्यात्माचा गंध असला तरी कलात्मकतेचे अभिनव अंग आहे. म्हणजे पहा, पंथीय तत्वज्ञान आणि त्याची अभिव्यक्ती दोन्ही अनन्यसाधारण आहे. इथे कशामुळे काय शोभून दिसते, येथे अलंकारिले कवनी कोहनी असं होते. त्यांनी लीळा चरित्रातील लालित्य सांगताना समृद्ध अनुभव विश्वकथन केलेलं आहे. एखादी कलाकृती उत्तम कशी ठरते, अनुभूतीची तीव्रता आणि अभिव्यक्तीचा सच्चेपणा या दोन गोष्टी बासी मर्ढेकरांनी त्या काळात सांगितल्या. खूप वर्षापूर्वी मराठीच्या सगळ्या साहित्यिकांना ते ज्ञात आहे. अनुभूतीची तीव्रता आणि अभिव्यक्तीचा सच्चेपणा. तर अनुभव विश्व या लेखकांचं संपन्न होतं. आता अलीकडे एवढंच पुरेसं होत नाही, अजून 2-3 गोष्टीची त्यात भर पडते. कारण साहित्य जसं कालातीत असते तसं कालसापेक्ष सुद्धा असते. लेखकाचे अनुभूती विश्व, लेखकाची जीवनदृष्टी आणि लेखकाची सर्जनशीलता हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. लेखकाचे अनुभूती विश्व, त्या लेखकाला जर जीवनाचा सर्वांगीण व्यासंग असेल तर तो लिहायला सुरुवात करेल आणि आपल्याला वाचकांना असं वाटते की जणू काही हे आपल्याच मनातलं आहे की काय. लेखकाची जीवनदृष्टी ही सुद्धा महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहे. एका खोलीत 2 मित्र राहतात, महाविद्यालयात शिकत आहे, रात्रीची वेळ आहे, पौर्णिमेची रात्र आहे, पाऊस येऊन गेला, मुसळधार पाऊस कोसळला, पाऊस निघून गेला, नंतर चंद्र उगवला पौर्णिमेच्या रात्री. खिडकीतून एक मित्र खाली पाहतो, म्हणतो काय चिखल, काय घाण, काय वाईटच वाईट, बघवत नाही. दुसरा मित्र आकाशात बघ म्हणतो, पौर्णिमेचा चंद्र किती लख्ख प्रकाशतो आहे. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. पती पत्नी दोघंही एकत्र राहत आहेत, आनंदानं संसार सुरू आहे, नवरा चांगल्या जॉबवर आहे, एक 2 वर्षाचं मूल आहे आणि तो त्याच्या जॉबवर जातो, पत्नी घरी आहे. तेवढ्यात संध्याकाळच्या वेळेस एक गोसावी येतो, भगवे वस्त्र परिधान केलेला, दाढी वगैरे, आणि भिक्षा मागतो. ती भिक्षा देते. तेवढ्यात तो गोसावी जाता जाता त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्याला म्हणतो, चलते हमारे साथ, संपला आणि तो निघून जातो. त्या वेळेपासून ते मूल रडायला लागते, खूप रडते. ती समजावण्याचा प्रयत्न करते, तिच्यातील आई जागृत होते, पण मूल थांबत नाही. 1-1.5 तासाचाच जातो. त्यानंतर ते मूल झोपी जाते थकून. मग तिचे पती येतात. म्हणजे दोन्ही गोष्टी, दोन्ही दृष्टिकोन कसे आपले सकारात्मक असले तर चांगले असते. आणि मग तिचा पती घरी आल्यानंतर ती सांगतो, तो गोसाई आला होता, त्यानं आपल्या बाळाला काहीतरी केलं नक्कीच का, असं झालं आहे. तो म्हणते गोसाई आला होता, म्हणते हो, त्यानं नक्कीच काहीतरी करणे वगैरे केली. तो हसतो आणि तो काय म्हणतो, तू गोसावी म्हणजे करणी वगैरे हे कशाला डोक्यात आणतेस, तू असा का विचार करतेस, श्री किसन से मिळणे आहे सदाशिव गोकुल में. भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी प्रत्यक्षात शंकरजीनं गोसाव्याचं रूप धारण केलं आणि त्याला भेटायला आले. ती हसली. झोपलेल्या बाळाकडे पाहिलं तर तोही गालातल्या गालात हसत होता. मित्र हो, अशा ह्या प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. महानुभाव साहित्यिक आहेत ना, त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि म्हणून ते चरित्र वाचल्यानंतर, ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला आनंद होतो. लेखकाची अनुभूती विश्व, लेखकाची जीवनदृष्टी आणि लेखकाची सर्जनशीलता. आपलं पंथीय जरी तत्वज्ञान असेल आणि आपण ते शब्दांकित केलं असेल तर त्या लेखकाला त्या कलाकृतीची बांधणी कशी करावी, सर्जनशीलता, त्याला निर्मिती क्षमता म्हणतात, ती कशी करावी हे महत्त्वाचं असते. लीळा चरित्राची बांधणी खूप उत्तम आहे. म्हणायला गेलं तर साध्या चक्रधर स्वामीचे चरित्रपर आहे असं म्हटलं जातं, पण तसं नाही. सगळ्या वाङ्मयीन प्रकाराची शक्यता त्यात सामावलेली आहे. म्हणूनच एका संस्कृत साहित्याच्या श्लोकात थोडा बदल करून असं म्हणावंसं वाटते, लीळा चरित्र हा ग्रंथ अजरामर आहे.
यावत स्थास्यन्ति गिरिया सरी तस्य महितले तावत लीळा चरित्र कथा लोकेषु प्रचरष्यति. जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत उभे आहेत, नद्या वाहत आहेत, तोपर्यंत लीळा चरित्राविषयी जनमानसामध्ये आदराची भावना, प्रेमाची भावना राहणार. यावत स्थास्यन्ति गिरिया सरी तस्य महितले तावत लीळा चरित्र कथा प्रचरष्यति. लोकेषु प्रचरष्यति. लोकांच्या अंतरंगात लीळा चरित्राविषयी नितांत आदर राहणार आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि हा विदर्भ आहे, आणि या नागपूरचेच एक आपल्याला दुसरे पंथाचे वक्ते सापडले, त्यांचाही त्या विषयाचा खूप दांडगा अभ्यास आहे. जीवनमूल्य आणि साहित्य मूल्य हे एकमेकांना पूरक असतात. मूल्यातील त्यांनी सूक्ष्म रूपे सांगितली. शब्दातील मार्दव ज्ञानेश्वरीत लिहितात, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लव. जेव्हा अंकुर निघतो जमिनीतून, कोंब अंकुरतो, त्याला 2च पाती असतात, हवेवर हलतात, ती किती नाजूक असतात. तसे जर शब्द असले तर, आणि यांनी लिहिलेला आहे या महानुभाव साहित्यामध्ये, शब्दातील मार्दव आणि ते प्रिय वक्ता आहे, सौजन्य. मानसशास्त्रामध्ये उत्तम व्यक्तिमत्वाची किंवा जीवनमूल्यांचे विशेष सांगितलेले आहेत. 9 आहेत ते उत्तम व्यक्तिमत्वाची लक्षणे: शारीरिक आकर्षकता, लागवे वर्तन, दयाळूपणा, हसतमुख, सहकार्य तत्परता, उदारता, विनयशीलता, वक्तशीरपणा आणि भाषा प्रभुत्व. हे 9 विशेष. आणि हे सगळे 9 विशेष एकट्या चक्रधर स्वामीच्या ठिकाणी आहेत. आधुनिक मानसशास्त्र जे BEdला MEdला अभ्यासक्रमात आहे, त्यांनी उत्तम व्यक्तिमत्वाची लक्षणं सांगितलेली आहेत. सुरुवातीला आता ज्या ठिकाणी कर्तृत्व आहे, व्यक्तित्व आहे, सगळं आहे, तिथं सौंदर्य असतेच असं नाही, पण स्वामीजवळ सौंदर्य सुद्धा आहे. अरुणोदयाची सुवर्णप्रभा, दावी लावण्याची शोभा. अरुणोदयाची सुवर्णप्रभा, दावी लावण्याची शोभा, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चक्रधर स्वामींना म्हटलेलं आहे ग्रामगीतेच्या 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला. अगदी पहिलीच ओवी आहे ती, आणि चक्रधर स्वामीचं सुरेख चित्र दिलेलं आहे. एकमेव व्यक्तिमत्व असं आहे, तुम्ही हे व्यक्तिमत्वावर कधी महिनाभरी बोलत राहाल एक विषय घेऊन तरी पुरेसा होईल. संस्कृत भाषा आपली खूप संपन्न आहे. मराठीविषयी मला नितांत आदर आहे. मी मराठीचा प्राध्यापकच राहिलेलो आहे. 20 वर्ष प्राध्यापक, 20 वर्ष प्राचार्य, 50-50. संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे, शतेषु जायते शूर्या, शतेषु जायते शूरा, सहस्रेषु पंडिता, वक्ता 10 सहस्रेषु दाता भवती वा नवा. 100 लोकांमध्ये एखादा शूर असतो. चक्रधर शूर आहे, निर्भय. शूर म्हणजे त्याचे अनेक अर्थ. निर्भय आहे, हिंमत आहे त्यांच्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची, कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची. शतेषु जायते शूरा, सहस्रेषुचं पंडिता. चक्रधर स्वामीच्या पांडित्याविषयी काही नव्यानं बोलण्याची आवश्यकताच नाही ना. संस्कृत, मराठी, गुजराती या भाषांवर त्यांचं पांडित्य होतं. माहीम मठासारख्या विद्वानाला ते एका क्षणात गप्पा करतात. जीवनमुक्तीच्या संदर्भात तुम्हाला काही अनुभव आहे का असा प्रश्न विचारतात, आणि महानुभाव एकदम नतमस्तक होतात. उत्तर देता येत नाही. भल्यांना त्यांनी अगदी अवाक केलेलं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आता मी सुरुवातीला मानसशास्त्रानुसार मी वेळेचं पुन्हा पुन्हा पाहतोय, मी बोललो तसं होऊ नये. चक्रधर स्वामींनी साहित्यशास्त्रातील, मानसशास्त्रातील 9 घटकांची पूर्तता केलेली आहे. शारीरिक आकर्षकतेपासून तर अगदी शेवटचा मुद्दा काय सांगितला मी, की प्रसंगोचित बोलणे, शारीरिक आकर्षक, लागीवर्तन, दयाळूपणा, हसतमुख, सहकार्य तत्परता, उदारता, विनय, भाषा प्रभुत्व. जेव्हा सारंग पंडित कुतूहलानं पाहतात की महदाईचा अभिषेक पात्र उचलून
पदक सारंगकर्ते आहेत आणि याविषयी सारंग पंडित बोलण्याच्या आधी चक्रधर बोलून जातात, स्नेहाचा ठाई उचितच फुरे, स्नेहाचा ठाई उचितच फुरे, म्हणजे कोणी बोलायच्या आधी बोलतात. स्वामींची जी सूत्र आहेत त्या सूत्रामध्ये ज्ञान आहे, सत्य आहे, तत्वज्ञान आहे. जन्मजीवित परमेश्वरा देवावे, जव जव जाणता तव तव नेनता, जिताने मृताच्या धर्मी आचरावे, वर्तावे आचरे तयाचा धर्मू, आहारू प्राणासी देवावा, इंद्रियाने दावा. किती छान तत्वज्ञ. आणि स्वामी चालता चालता बोलता बोलता अगदी सहज बोलून जातात. सत्याविषयी बोलून गेले, वक्ते सत्याविषयी खूप छान बोलून गेले. दादा बानकर, वदता सत्य कधीही न धरावी लाज भीड वा भीती, जगातील सर्व धर्म पंथ सांगतात एकमते ही नीती. माणसानं सत्य बोलताना कशाची लाज शरम भीती बाळगू नये. सत्यासारखं श्रेष्ठ असं काहीच नाही. सत्य एकमेव श्रेष्ठ आहे. परिसंवादात आपला विषय आहे महानुभाव साहित्यातील मूल्य विचार. साहित्य मी अगदी धावताना निर्देश करतो एक एक यातला पत्रिकेतील मुद्दा पाहून. महानुभाव साहित्यातील मूल्य विचार. साहित्य, साहित्य हे भाषेचे प्रगल्भ रूप आहे. भाषा मानवी मुख यंत्रणेतून निर्माण झालेली, ध्वनी चिन्हांनी युक्त असलेली यादृच्छिक संकेत व्यवस्था म्हणजे भाषा. ही प्राध्यापक हरी नरके यांनी भाषेची व्याख्या केलेली आहे. भाषेचं प्रगल्भ रूप साहित्य. भाषेविषयी एका हिंदी शायरानं असं म्हटलेलं आहे, भाषा यह भूमि पर प्रज्वलित पहली ज्योति है, भाषा यह भूमि पर प्रज्वलित पहली ज्योति है, भाव और विचारों को खिलाने वाली प्रकृति है. इतकं भाषेचं महत्व आहे. दशसहस्त्रीशी जो वक्ता असतो डॉक्टर अविनाश आवळगावकर सर यांच्यासारखा, त्याचं भाषेवर प्रभुत्व असतं. स्थल कालोचित प्रसंगानुरूप ते आपलं व्याख्यान बदलू शकतात, वाढवू शकतात, कमी करू शकतात. हे ज्याच्याजवळ भाषिक सामर्थ्य असेल. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान सर्वांना सर्वे संतु सुखामया. इमर्सन हा विचारवंत म्हणतो सुख हे असे सुगंधी द्रव्य आहे, त्याचा तुम्ही इतरांच्या अंगावर शिंपडाव केल्यास त्यातील काही थेंब तुमच्या अंगावर उडाल्या वाचून राहत नाहीत. आपण जर दुसऱ्याला सुखी केलं तर आपण स्वतः सुखी होतो. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान आहे. म्हणून पंथीय सर्व उपासक सुखी असतात. आम्ही जेव्हा काल संध्याकाळी रात्री 9:30च्या दरम्यान जायला निघालो होतो तेव्हा काही कार्यकर्ते मुलं 1 महिन्यापासून 15 दिवसापासून निरपेक्ष बुद्धीनं, निस्सीम भावनेनं, निरासक्त दृष्टीनं इथं जगतात, राहतात, काम करतात. मी त्या मुलाला, तो आमच्या पाया पडायला लागला आवळगावकर सरांच्या माझा. अरे म्हटलं नाही, तुम्ही इतके चांगले आहात, इतके आदर्शाचे मानदंड आहात. तुमच्यासारखी जर सगळी तरुण पिढी असली ना तर भारताचा जपान आणि इस्रायल व्हायला काहीच वेळ लागणार नाही. इथली वस्तुस्थिती आहे. भाषेने माणूस घडवला, माणसाने भाषा घडवली असं आपण म्हणतो. माणसाने भाषेला जन्म दिला, शब्दामध्ये खूप फरक असतो. माणसाने भाषेला जन्म दिला आणि भाषेने माणूस घडविला. महानुभाव साहित्यातील समता, वाङ्मयीन मूल्ये आणि जीवन मूल्ये एकमेकांना पूरक असतात. समतेचा खूप मोठ्या प्रमाणावर इथं आपल्याला प्रभाव दिसून येतो. समता, स्त्री पुरुष समता. ज्या काळामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं असं म्हणतात, स्पष्ट बोल, हे अर्धवट सत्य आहे. स्पष्ट बोलायचं. पूर्वी स्त्रीला गुलामगिरीत राहावं लागत होतं, संपलं. स्वातंत्र्य नव्हतं म्हणजे काय होतं? द्विधावस्था. तुम्ही सुंदर दिसायला आणि तुम्ही काही वाईट नाही, या शब्दाला काही अर्थ नाही. गोलमेल म्हणजे अर्ध सत्य नसावं, स्पष्ट. स्वामी कसे बोलत, महात्म्य हो ओखटे केले. घोडाचुडीच्या शिष्यानं जेव्हा योग सामर्थ्यानं संपूर्ण गावाला आग लावली आणि स्वामींना कळलं, जे मार्दव भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलं असं ती म्हटलेलं आहे,
तेव्हा स्वामी लगेच म्हणतात त्याला महात्म्य हो, महात्म्य म्हणणं सुरू आहे, शिवी देत नाही. आपण शिवराळ भाषा वापरली आणि पार्लमेंटरी टॉकिंग केलं की आपलं बोलणं फसलं, आपणच गुन्हेगार ठरतो. चांगल्या शब्दात बोलायचं पण आपला हेतू सिद्ध होईल तसं बोलायचं. स्वामींची ती भाषा आहे. स्त्रियांना समानतेचा दर्जा द्यायला, ज्या काळात स्त्रीला अजिबात स्वातंत्र्य नसतं, पिता रक्षती कौमार्य म्हणून स्मृतीतलं वाक्य आहे. कोणी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, सगळ्या ग्रंथात आहे, सगळ्यांना माहीत आहे, सगळं जग जाहीर आहे. पूर्वेला सूर्य उगवतो मावळतो, त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेण्याचं काम नाही. मनुस्मृती स्पष्ट म्हटलेला आहे, पिता रक्षती कौमारे भर्ता रक्षती यौवने स्थावरी रक्षंती पुत्रः न स्त्री स्वातंत्र्य मर्रती. लहानपणामध्ये आईचं संरक्षण, मुलीचं संरक्षण तिचे वडील करतात, तारुण्यामध्ये पतिदेव असतात आणि वार्धक्यामध्ये तिचा मुलगा असतो. म्हणून तिन्ही कालखंडामध्ये तिचं संरक्षण करण्याची अजिबात गरज नाही, असं मनुस्मृतीत लिहिलं गेलं आहे. आणि तुलसीदासांनी तर स्पष्टच लिहिलेलं आहे, ढोर गवार शूद्र पशु नारी ये सब है ताडन के अधिकारी. ढोर गवार म्हणजे वाईट माणूस, शूद्र वर्ण, पशु माहीत आहे, नारी स्त्री, या सगळ्यांची पिटाई केलीच पाहिजे, ते त्याच योग्यतेचे असतात असं म्हटलेलं आहे तेव्हाच्या काळात. आज काळ बदलला, हो आज काळ बदलला, पण आजही काही पूर्णपणे बदल झाला असं समजण्याचं कारण नाही आहे. हे रूढी परंपरा माणसाच्या रक्तात भिनलेल्या असतात, हाडात आलेल्या असतात, नजरेत असतात, डोक्यात असतात, हृदयात असतात, त्या निघता निघत नाही. त्यासाठी महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे. पाच रांडा असं म्हटलं तर कसं वाटतंय? पंचकन्या किती पावित्र्य आहे शब्दामध्ये, पंचगंगा किती शब्दामध्ये पावित्र्य आहे. पाच रांडा नंदादीप म्हटलं तर किती आपल्या समोर एक चांगलं प्रसन्न वातावरण तयार होते, आणि तो बदमाश असा शब्द वापरला तर चेहरा आपला आकुंचित होतो. शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपल्या देशामध्ये 1947 पासून स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. 47 पर्यंत स्त्रियांना मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता. आपण ज्या पाश्चात्य राष्ट्राला खूप चांगला समजतो, फ्रान्समध्ये 1944 पर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. आज सगळ्या गोष्टी आलबेल आहेत. महानुभाव संप्रदायातील हे जे तत्वज्ञान आहे हे सत्याधिष्ठित आहे, सत्याधिष्ठित आहे. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, मुसावादा वेरमणी शिक्कापदम समाधियामे. एकदाचं गोड बोलणं नाही तरी चालेल, पण सत्य बोला. स्वामी चक्रधर सत्य बोलतात, खोटं बोलण्याचा काही प्रश्नच नाही, नेहमी सत्य बोलतात. जेवढं आपण प्राचीन काळात गेलो स्त्रियाविषयी वाईटच दिसते. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आपल्या संसदेत मांडलं तेव्हा त्याला स्त्रियांनीच विरोध केला, पुरुषांनी तर केलाच केला. स्त्री पुरुषांना समान अधिकार द्यायला निघालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी हिंदू कोड बिल मांडलं, तर पुरुषांनी विरोध केला. कशाला आई वडिलाच्या संपत्तीमध्ये मुलीचा अधिकार पाहिजे? ठीक आहे, पुरुषात हे चांगलं नाही आहे, पण एकदाचं पुरुषाचं आपण ऐकून घेतलं, मग स्त्रियांनी विरोध केला, आम्हाला काहीच नको त्यातलं. मग किती अज्ञान आहे आपलं. गोबेल्स हा हिटलरचा प्रसारण मंत्री होता. मित्रांनो माझ्याकडे लक्ष द्या, मी थोडाच वेळ बोलतो. गोबेल्स हा हिटलरचा प्रसारण मंत्री होता. गोबेल्स तो काय म्हणतो, एखादी खोटी गोष्ट 100 वेळा सांगितली म्हणजे खरी वाटते. काय म्हटलं प्राचीन काळी, स्त्रीला बुद्धी नसते, स्त्रीला बुद्धी नसते, स्त्रीला बुद्धी नसते असं 99 वेळा म्हटलं की 100 वेळा स्त्री म्हणते आम्हाला बुद्धी नाही, संपलं. गोबेल्स थिअरी आहे हिटलरची, हे चांगलं नाही आहे. आणि चक्रधर स्वामींनी त्या काळात 22 गुरुकुलाचे सर्वाधिकार दिले. शांताबाईचे पती, मुलाचे निधन, मुलीला वैधव्य, दुसरीला वेड, तेव्हा तिला आत्महत्येपासून वाचविलं. आज आपण खूप शिकलेलो आहोत, प्रश्नच नाही, तरी सुद्धा मंदिरामध्ये स्त्रीला प्रवेश द्यावा की नाही यावर बोलताही येत नाही. महानुभाव संप्रदायाला वाद नको असतो. महत्वाचा मुद्दा राहिला, वेळ होत आला. जनसाहित्य हा मुद्दा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. आज 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये
दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, अजून 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 खूप साहित्य प्रवाह आहे. विज्ञान साहित्य, विनोदी साहित्य, गूढ साहित्य, अजून बरेचसे प्रवाह आहेत. आणि त्यातला जनसाहित्य हा एक साहित्याचा सर्वोत्तम प्रकार आहे. सर्वोत्तम. जे जनसाहित्याचे प्रवर्तक किंवा अभ्यासक, मी राहिलो आहे 15 वर्ष उपाध्यक्ष अमरावतीला, त्या विचारवंतांनी मराठी साहित्याच्या उगमापासून तर आजपर्यंत 41 ग्रंथ काढले. जनसाहित्यातून जनसाहित्यासाठी जे आदर्श ग्रंथ ठरले 41 निघाले. त्यात पहिला क्रमांक कशाचा आहे माहीत आहे? लीळाचरित्र. मराठी जनसाहित्य हे जे माझं पुस्तक आहे त्यातच मी ते लिहिलेलं आहे आणि सर्वांनी त्यावरील मतही दिलेली आहे. मराठी जनसाहित्य या ग्रंथामध्ये आहे ते. आणि श्री चक्रधर प्रभू हे महानायक आहेत जनसाहित्याचे. अलीकडे बोलताना काही विचारवंत चुकून बोलतात, ते तसं काही नाही, त्यांना माहीत नाही असं नाही आहे. जनवादी म्हणतात. जनवादी आणि जनसाहित्य परस्पराला विरोध आहे. जनसाहित्य म्हणजे एक जसं प्राचीन प्रवाहामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात जो फरक आहे, परस्पर विरुद्ध हे शब्द आहेत, तसं जनसाहित्य आणि जनवादी साहित्य. जनसाहित्याची व्याख्या करताना डॉक्टर सुभाष सावरकर म्हणतात, जन हे पद या ठिकाणी विविध जाती, वर्ण, वर्ग आणि गटांनी विखुरलेल्या लोकसमष्टीचे व्यापक रूप होय. या व्यापक लोकसमष्टीला एकात्म भावाने आवाहन करेल ते साहित्य म्हणजे जनसाहित्य. आपला समाज जाती, धर्म, पंथ, वर्ण, वर्ग यामध्ये विभागलेला आहे. त्यातील एक एक घटक जर चांगला काढला, आता चक्रधर स्वामी महानुभाव असले, जातीनं ब्राह्मण असले, तरी सुद्धा ते त्या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले आहेत. हे एकमेव व्यक्तिमत्व सापडलं जनसाहित्यात. एकमेव व्यक्तिमत्व. बाबूला दलित लेखक आहे. दलित कथा, दलित कादंबरी हा साहित्याचा प्रवाह आहे. आणि तरी सुद्धा त्यांनी सूड नावाची जी कथा लिहिली ती दलितत्वाच्या पलीकडे गेली आणि म्हणून जनकथा ठरली. उद्धव शेळके ग्रामीण लेखक आहेत. त्यांची माय ही कथा ग्रामीण प्रवाहात आहे. मात्र तिचा जर आपण अभ्यास केला तर सगळ्या उपाधी, सगळ्या मर्यादा, सगळा संकुचितपणा, सगळा न्यूनगंड सोडून तिनं आशयाचं, अभिव्यक्तीचं व्यापक असं वर्तुळ व्यापलेलं आहे आणि म्हणून सुद्धा ती जनकथा आहे. अशा मोजक्या निघतात जनकथा, जनकादंबरी, जनकविता आणि त्यामध्ये या जनसाहित्याचा, लीळाचरित्राचा समावेश होतो. जनसाहित्याची व्याख्या करताना थोर विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे, माझे कुलगुरू होते ते, आवळगाव सरांना माहीत आहे, आवळगावकर सरांना. सर, तुमचं नाव खूप मोठं असल्यामुळे माझ्या हातून थोडीशी चूक होऊन जाते, तुम्ही उमद्या मनानं मला क्षमा करावी. डॉक्टर जनार्दन वाघमारे. पण तरी सुद्धा मोठ्या माणसांच्या नावाला सुद्धा ते मोठे असल्यामुळे स्वीकारले जाते. सगळेजण तुमचं नाव पूर्णपणे उच्चारतात. डॉक्टर जनार्दन वाघमारे लिहितात, व्याख्या करताना जनसाहित्याची, जनसाहित्याच्या जनसामान्याच्या अस्मितेसाठी जननिष्ठ जाणीवांनी जनसामान्यांच्या जीवनानुभवाचा केलेला कलात्मक आविष्कार म्हणजे जनसाहित्य. जनसाहित्याच्या अस्मितेसाठी जननिष्ठ जाणीवांनी जनसामान्याच्या जीवनाचा केलेला कलात्मक आविष्कार म्हणजे जनसाहित्य. सामान्य जन, लीळा चरित्रामध्ये, गोविंद प्रभू चरित्रामध्ये अगदी सामान्य जन. पिता रक्षिती कौमारे पासून पाहे पाय शुद्रा घरी ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. पण महानुभाव साहित्य पुढे आल्यानंतर मग संतांनी सुद्धा आपली भूमिका बदलली. मराठी संतांनी हे आपण उमद्या मनांनी मान्य केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं स्पष्ट म्हटलंय, पाहे पा शुद्रा घरी आगवी पक्वान्य आहेत बरवी, ती द्विजे केवी सेवावी दुर्बलू जरी जाहला. एखाद्या शूद्राच्या घरी 5 पक्वान्य केली आहे, ती ब्राह्मणानं का सेवावी, जरी उपाशी असला, दुबळा असला तरी. आणि जेव्हा महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान जनमानसात सगळीकडे असं पसरलं, विस्तारलं, तेव्हा मग लगेच आता गृहाधिक आघवे ते काही न लगे तेजावे हे वारकरी संप्रदायानं ओळखली.
अवघी आणि पुरते ओसंड ते पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे हे नंतर आलेलं आहे. आधीची ओवी वेगळी आहे, पाये पाय शुद्रागरी आगवी ही ओवी वेगळी आणि नंतर हा बदल झालेला आहे. हे महत् कार्य या महानुभाव संप्रदायाचं आहे. खूपशा गोष्टी या पंथाविषयी बोलण्यासारख्या आहेत. थोडंसं एकच 2-3 मिनिटाचं विषयांतर करतो मी. महाराष्ट्र शासन अभिजात भाषा समिती अहवाल 2013 याची पृष्ठसंख्या 127. महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनाकडे अर्ज केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून. आणि कोणकोणत्या भाषांना दर्जा मिळाला, मराठीला मिळालाच नाही. आपण 13 पासून अर्ज करतो, 10 वर्ष झाली. एक तप झालं. संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया या 6 भाषांना मिळाला. आपल्या भाषेला मराठी भाषेला मिळाला नाही. जनसाहित्यानं मीच आम्ही आणि आम्हीच आपण केलं. जनसाहित्यानं मीच आम्ही आणि आम्हीच आपण केलं. आपण ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, पूर्ण विश्वाला कवेत घेणारी. आणि जनसाहित्याचा पहिला ग्रंथ लीळा चरित्र मराठीत आहे. पण आपल्याला ही पूर्ण मांडणी चांगली करता आली पाहिजे ना. त्या शासन अहवालामध्ये लीळा चरित्राला पहिला ग्रंथ ठरवलंच नाही, विवेक सिंधूला ठरवला. हे कितपत योग्य आहे? मराठीच्या इतिहास लेखकांनी याची नोंद घ्यायला पाहिजे. आपला मराठीचा इतिहास चुकीचा लिहिला जातो, पण लक्षात आल्यानंतर दुरुस्त करत नाही. बऱ्याचशा लोकांना कळत नाही. पण ज्यांना कळते आता बघू, होईल ते करतील. काय त्याचं हे चांगलं नाही आहे. बरं, पुढे काय आहे ती ओवी सगळ्यांना पाठ आहे आपल्याला. पुढे असं लिहिलं आहे की पृष्ठ क्रमांक 30 वर ते निधांत खोटे आहे. मी सांगतो तुम्हाला, 100% खोटं आहे. त्यात लिहिलं आहे, इथं बसलेल्या अनेकांना माहीत असेल, बाबांना तर माहीत असेलच. ते असं लिहिलं, भटोबासारख्या गाड्या पंडितालाही तुमचा अस्मात अकस्मात मी नेणे गमज श्री चक्रधरे निरुपिली मराठी तेची पुसा असे संकुचित किंवा दुराग्रही व्हावे लागले. म्हणजे भटोबा संकुचित झाले, दुराग्रही झाले. अहो, कोण म्हणते? दुसरी गोष्ट, आपण जेव्हा बोलतो तेव्हा चूक करतो, लिहिताना चूक करत नाही. त्याचं कारण आपण वाचून बघतो. यात पुन्हा एक चूक आहे त्या अहवाला. श्री चक्रधरे निरुपिली असं म्हणा ना, श्री चक्रधरे राये निरुपिली असं म्हणायला पाहिजे ना. त्या वाक्यामध्ये दुरुस्ती पाहिजे ना. कशाला हा डोंबाराचा खेळ करायचा शब्दांचा? वास्तविक ते असं आहे. आताच मी म्हटलं ते तुमचं अस्मात अकस्मात मी नेणे का मज श्री चक्रधर राय निरुपिली मराठी तियाची पुसा यामध्ये भटोबासांनी व्यक्त केलेला मराठी भाषेविचं जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे. ज्यांनी कधी कोणावर प्रेम केलंच नाही, जिव्हाळा मनात नाही, त्यांना काय कळणार आहे? आणि शासनानं सरळ टाकलं, संकुचित आणि दुराग्रही व्हावं लागले. कोणाला? भटोबासांना. भटोबास कशाला संकुचित आणि दुराग्रही झाले? जिव्हाळा आहे तो मराठी भाषेविषयी. आणि त्यांनी ज्ञानेश्वरावरही ताशेरे ओढले. ज्ञानेश्वर अभिमानी आहेत वगैरे वगैरे तसं म्हटलं. आता वास्तविक यामध्ये खरं तर म्हणजे भूमिका कठोर कोणाची आहे? ती एकनाथांची सगळ्यात कठोर भूमिका आहे. संस्कृतवाणी देवी केली, प्राकृत काय चोरापासूनही आली असा प्रश्न त्यांनी विचारला. कपिलेचे म्हणायचे क्षीर आणि इतरांचे काय नीर. म्हणजे कपिलेचं दूध म्हणजे दूध आहे, अमृत आहे, आणि बाकी गाईचं काय मग पाणी आहे का? हा प्रश्न एकनाथांनी विचारला. एकनाथांची दखल घेतली नाही. आणि भटोबासावर कारण नसताना असं वेड वाकडं लिहिलं, हे चांगलं नाही आहे मित्र. हो, बोलण्यासारखं खूप आहे, पण आता काय, रुक्मिणी स्वयंवर, विदर्भ देश, विदर्भाचे संमेलन होत आहे. विदर्भ भूविशेषा सरस्वती जन्मभूमी म्हणतात. विदर्भ ही विद्वानांची जन्मभूमी आहे. आणि दुसरा इथला संदर्भ महत्त्वाचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाची रुक्मिणी विदर्भाची आहे. पहिलं पत्र रुक्मिणीनं श्रीकृष्णाला पाठवलं. कदाचित ते पहिलंही पत्र असू शकते जगातलं. आणि त्या पत्रात देवी रुक्मिणीनं काय लिहिलेलं आहे? जेही शक्ती सुखरूप नोहे तेही बोली आवडी हिनावे, हे विनंती मनी वाचावे देवे मुद्रित जाणं आहे. सुख किंवा दुःख शब्दात मांडता येत नाही, आणि म्हणून जाण त्याचा राजा भगवान श्रीकृष्ण यानं माझं मनोगत ओळखावं. आणि सुदेव ब्राह्मणाजवळ ते पत्र पाठवलं. रुक्मिणी स्वयंवरामध्ये नरेंद्राने खूप सुरेख उल्लेख केला आहे त्याचा. असा हा विदर्भ आहे. हिंदळाची दमयंती, प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ, त्यांचे वडील अज, त्यांची पत्नी इंदुमती आणि अगस्ती मुनीची लोपामुद्रा, ह्या सगळ्या विदर्भ कन्या आहेत.
आणि त्यांचे पती उत्तर भारत दक्षिण भारत खूप लांबचे आहेत. प्रत्यक्षात आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं माहीत आहे द्वारकेचे आहे, ते द्वारकेवरून इथं आले. आणि कौंडण्यपूरला अजून एक गंमत सांगतो तुम्हाला, फक्त 2 मिनिट, सॉरी सर 2 मिनिट. कौंडण्यपूरला श्रीकृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं अशी आख्यायिका आहे. ठीक आहे, रुक्मिणी आणि श्रीकृष्ण संपलं ना आता, तिथं विठ्ठल रुक्मिणी मांडलाय. हा हेतुआरोप आहे, हे खरं नाही आहे. ती रुक्मिणी ही रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरला आहेत म्हणून विठ्ठल जर विष्णूचा अवतार आहे, हाय विष्णू, असं काहीचं काही कुणीकडे व्हावत चाललं ते. आणि लोक तेही पाहतात, छान छान म्हणतात. संशोधकांची नितांत गरज आहे. संशोधनाची ज्ञानाची परंपरा महानुभाव संप्रदायाला लाभलेली आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना मी साष्टांग दंडवत करतो आणि इथं थांबतो. बाबा आता दिसले मला, माझं लक्ष सोनपेठकर बाबा, आपणालाही दंडवत. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं व्याख्यान. आपण सर्वांना वाटलं असेल की आपण हे व्याख्यान बंद होऊ नये, ऐकतच राहावं, असं धबधब्यांसारखं अतिशय सखोल अभ्यासपूर्ण मर्मग्राही सखोल अभ्यासक ज्यांच्या वाणीतून आपल्या सर्वांना दिसले असे मी सर्वांना विनंती करतो की एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं पुन्हा एकदा आपण मनपूर्वक स्वागत केलं पाहिजे. सरांनी प्राध्यापक डॉक्टर हरी नरके सरांच्या अहवालावर सुद्धा भाष्य केलं या ठिकाणी. अतिशय महत्त्वपूर्ण असं सरांनी विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आजच्या या परिसंवादाचं आभार व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय छत्रपतीजी शेंडे सरांना विनंती करतो. तत्पूर्वी आपल्याला एवढा वेळ वक्ता आणि श्रोत्यांमध्ये जी संवादाची भूमिका आहे ती निभावणारे सन्माननीय राजकुमारजी शेंडे सरांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. मी विनंती करतो आदरणीय काळे सर, आपण या ठिकाणी सरांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन या आयोजन समितीमार्फत आपलं स्वागत करायचं आहे. सरांचं या सर शेंडे सर. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आपल्या नागपूरमधले एक चांगले सूत्रसंचालक म्हणून आपण राजकुमार शेंडे सरांकडे या ठिकाणी पाहत असतो आणि कुठलीही आडेवेळे न घेता कुठल्याही कार्यक्रमाला आणि संचालनाला सर त्या ठिकाणी उपलब्ध होतात. खरं हीच एक महत्त्वाची भूमिका त्यांच्यामध्ये डॉक्टर तुभी गेडा साहेबांपासून या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद सर. आणि यानंतर आभार प्रदर्शनासाठी शेंडे सर. नुकतंच या ठिकाणी 5वं पुष्प सादर झालेलं आहे आणि या पुष्पासाठी परिसंवाद आयोजित केलेला होता मानभाव साहित्यातील मूल्यविचार. या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राघव चौरे पुणे सर यांनी अतिशय मोलाचं असं आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच दुसरे वक्ते डॉक्टर राजेंद्र वाटाणे सर नागपूर यांनी आशय आणि अभिव्यक्ती यावरती आपले विचार व्यक्त केले, त्यांचेही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे परमपूज्य पट्टाधीश महंत नितीनदादा बांदकर यांनी चरित्र ग्रंथातील जीवनमूल्ये यावर प्रकाश टाकला व उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संमेलनाच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तसंच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री राजकुमार शेंडे यांनी उत्कृष्ट पद्धतीनं केलेलं आहे, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्व श्रोतेगणांचं या परिसंवादाला जे आपण उपस्थित राहून या परिसंवादाची शोभा वाढवली
आपलं सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम.